मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. मायदेशी पण रुग्णालयामध्ये. मार्क पुन्हा त्याच्या गावी म्हणजे ख्राइस्ट चर्चला पोहोचला. 15 मे रोजी तो एव्हरेस्टवीर झाला होता. 24 मेला ख्राइस्ट चर्चमधील रुग्णालयामध्ये दाखल झाला. म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर 10च दिवसांमध्ये तो मायभूमीमध्ये रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आला. त्या मधल्या 10 दिवसात त्याने मरणप्राय यातना भोगल्या. त्याचवेळी प्रसारमाध्यमांनीही त्याला सोडलं नव्हतं. विमानतळावर त्याच्या नातेवाईक मित्रमंडळाच्या जोडीला तब्बल 60 पत्रकार आणि छायाचित्रकार हजर होते. प्रश्नांची सरबत्ती चालू होती. संपूर्ण न्यूझीलंडमध्ये माध्यमांमुळे एक निषेधाची लाट उसळली होती. मार्कला त्यांना अनंत प्रश्न विचारायचे होते. प्रतिक्रिया विचारून भंडावून टाकायचं होतं. परंतु ॲनी आणि मार्कचा ख्राइस्ट चर्चमधला मित्र माईक हेनस्टॉक यांनी पत्रकारांचे हल्ले थोपवून धरले. त्यांनी सर्वांना वास्तव सांगायचा प्रयत्न केला. काही जण खोचक प्रश्न विचारत होते. मार्कला राग येईल आणि रागाच्या भरात तो काहीतरी भडक बोलेल याची वाट बघत होते. परंतु मार्कला विचारण्यात येणाऱ्या प्रत्येक बोचऱ्या प्रश्नागणिक कित्येक पटीने त्याला येणाऱ्या अभिनंदनाची, त्याच्या कर्तृत्वाला पोच देणाऱ्या पत्रांची, दूरध्वनींची आणि तारांची संख्या जास्त होती. जगातील अनेक संघटनांनी, विशेषतः अपंगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी त्याचे कौतुक करणारे संदेश पाठवले. कंबोडिया ट्रस्टने तर त्याला डोक्यावर घ्यायचंच बाकी ठेवलं होतं. कंबोडिया देशातील भूसुरुंगामुळे जायबंदी झालेल्या आणि पोलिओमुळे लहानपणीच अपंग झालेल्या तरुणांचा मार्क आता एक मानसिक आणि आर्थिकसुद्धा आधारस्तंभ बनला होता. त्याच्या या एकाच यशस्वी मोहिमेमुळे कंबोडिया ट्रस्टसाठी लाखो डॉलर्स उभे करता येणार होते. अगदी चो ओयू मोहिमेपेक्षाही कितीतरी पटीने जास्त. अहेरन्स इंजिनिअरिंगचे श्री स्टीफन्स अहेरन्स सपत्नीक मार्कचं स्वागत करण्यासाठी जातीने आले होते. ख्राइस्ट चर्चपासून 75 किलोमीटर्सवरील हॅनमर स्प्रिंग हे मार्कचं गाव. रुग्णालयातील कित्येक आठवड्यांच्या वास्तव्यामुळे मार्कला तिकडे लगेच जाता आलं नाही. पण अख्खं हॅनमर स्प्रिंग गाव त्याला बघण्यासाठी ख्राइस्ट चर्चमध्ये आलं होतं. मार्कचा त्यांना सर्वांना अभिमान वाटत होता. सर एडमंड हिलरी आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान श्रीमती हेलेना क्लार्क यांचे संदेश पूर्वीच मार्कपर्यंत पोहोचले होते. रुग्णालयामध्ये सुद्धा वार्ताहरांनी काही पिच्छा सोडला नाही. दिवसाला 20 ते 30 मुलाखती मार्कला द्याव्या लागायच्या. मार्क न कंटाळता पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नांना तीच उत्तरं द्यायचा. खरं तर त्याला त्या रोमहर्षक चढाईतील चांगल्या बाबी अधिक प्रकाशमान करायच्या होत्या. व्यावसायिक मोहिमासुद्धा जर संयमी नेतृत्व असेल तर किती यशस्वी होतात याचं उदाहरण म्हणजे त्याची ती एव्हरेस्ट मोहीम होती. त्यांनी संपूर्ण मोहिमेमधील सर्व कचरा, प्लास्टिक, अगदी स्वतःचं मलमूत्रसुद्धा एव्हरेस्टवरून खाली आणलं होतं. पर्यावरण संवर्धनाचं भान ठेवलं होतं. अडचणीच्या वेळी परस्परांना सांभाळून घेतलं होतं. रसेल आणि डॉक्टर टेरी यांनी स्वतःच्या मोहिमेमधलेच नव्हे तर इतर मोहिमांमधील काही आजारी आणि जखमी गिर्यारोहकांना मदत केली होती. स्वतःकडील बाटलीबंद प्राणवायूसुद्धा दिला होता. मार्कला हे सगळं जगापुढे आणायचं होतं. परंतु माध्यमांचा संपूर्ण रोख मात्र डेव्हिड शार्पच्या मृत्यूबाबत मार्कला जबाबदार धरण्याचा होता. अत्यंत भाबड्या मनाने मार्कने एव्हरेस्ट चढाईच्या शेवटच्या 600 मीटर्समधील रेडिओ दूरध्वनीमधील घडामोडी त्याला जशा समजल्या होत्या, जशा उमगल्या, अगदी तशाच त्याच शब्दांमध्ये पत्रकारांना सांगितल्या. अतिउंचीवरील विरळ हवामानामध्ये मेंदूसुद्धा भ्रमिष्ट होण्याची शक्यता असते. आभास होत असतात. परंतु हे सारं समजून घेण्याच्या परिस्थितीमध्ये कोणीच नव्हतं. मार्क स्वतः दोन्ही हातांची 5 बोटं आणि पायांच्या खुंटांची टोकं गमावून बसला होता. त्यालाच नव्हे
तर त्या उंचीवर कोणालाही कोणत्याही कारणाने जास्त वेळ घालवणं म्हणजे साक्षात स्वतःच गोठून मरण्यासारखं असतं, हे कोणीच समजू शकत नव्हतं. हेच मार्कचं दुःख होतं. त्याचं दैवत असलेल्या सर एडमंड हिलरी यांना सुद्धा चुकीची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीकडून दिली गेली. त्यामुळे त्यांनीही मार्कच्या तथाकथित वर्तणुकीबद्दल निर्भत्सना केली. हा तर मार्कसाठी वज्राघातच होता. मार्कला त्यामुळे खूप खूप वाईट वाटलं. तो घळाघळा रडला. परंतु पुढे त्याने प्रत्यक्ष परिस्थिती त्यांना सांगितली आणि त्याच्या संपूर्ण भावना कानावर घातल्या. मार्कवर ख्राइस्टचर्च रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. पायांचे खुंट खूपच स्वच्छ आणि निर्जंतुक करून मलमपट्टी करायचे डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते. उजव्या हाताची 3 आणि डाव्या हाताची 2 अशी एकूण 5 बोटं सर्वात पहिल्या पेरापाशी काढून टाकावी लागणार होती. एव्हरेस्ट शिखर चढाईच्या अंतिम दिवशी अतिथंड वातावरणामध्ये बोटं गेली. त्याबद्दल मार्कला फारसं वाईट वाटत नव्हतं. परंतु पायांच्या खुंटांचं झालेलं नुकसान मात्र त्याला अनपेक्षित होतं. चढण्यापेक्षा एव्हरेस्टवरून उतरताना जास्त दुखापत झाली होती. डॉक्टरांनी 6 दिवसांच्या रुग्णालयातील वास्तव्यानंतर मार्कला काही दिवस सुट्टी दिली. जसं कैद्यांना पॅरोलवर सोडतात तसं. 5 जून रोजी मार्क पुन्हा रुग्णालयात दाखल झाला. 6 जूनला सकाळी त्याचे खुंट आणखी थोडे वर कापण्याची शस्त्रक्रिया झाली. तो पुन्हा आणखी काही इंचांनी छोटा झाला होता. शस्त्रक्रियेनंतर भुलीमधून मार्क जागा झाला त्यावेळी त्याला खूप प्रसन्न आणि स्वच्छ वाटत होतं. त्याच्या वेदना खूप कमी झाल्या होत्या आणि मुख्य म्हणजे तो संपूर्णपणे ताणतणाव विरहित होता. त्याचा पाय कापण्यापासून ते स्वतःच्या कृत्रिम पायांवर कोणत्याही आधाराशिवाय उभं राहण्यापर्यंतचा प्रवास पुन्हा नव्याने सुरू होणार होता. 24 वर्षांपूर्वीप्रमाणे मार्कने पुन्हा शब्दशः कंबर कसली. शस्त्रक्रियेनंतर त्याच्या डाव्या पायाच्या खुंटांची कातडी हाडावर व्यवस्थित बंद करून शिवता आली. पण उजव्या पायाच्या कातडीला मात्र खूपच मोठं भोक पडलं होतं. 10 सेंटीमीटर व्यासाचं ते भोक आतील टिबिया म्हणजे नडगीचं हाडच बाहेर दाखवत होतं. तिथं कातडं वरून लावून शिवून टाकण्यामध्ये डॉक्टरांचा विरोध होता. त्यांना खरं तर हे पट्टी करत करतच बरं करायचं होतं, कारण त्याच्या खुंटांची लांबी आणखी कमी करणं मार्कला परवडणारं नव्हतं. त्यामुळे वेळ हेच त्यावरचं औषध होतं. 5 आठवड्यानंतर 16 जुलै रोजी त्याला पुन्हा एकदा रुग्णालयातून 1 आठवड्यासाठी घरी सोडण्यात आलं. चाकांच्या गाडीतून मार्कला हिंडावं फिरावं लागायचं. दररोज स्वतःच त्याला शिरेतून इंजेक्शन आणि औषधं घ्यावी लागायची. धन्यवाद.